नमस्कार. श्री स्वामी समर्थ या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नम्रतापूर्वक नमस्कार. आज आपण विष्णू सहस्त्र नाम या विषयावर काही माहिती घेणार आहोत. या विष्णू सहस्त्रनामाचे आपल्या मानवी जीवनावर खूप परिणाम होतात. आपल्या जर जीवनामध्ये आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या आर्थिक मानसिक स्वास्थ्यासाठी जर आपण हे विष्णू सहस्त्रनाम पठण केलं तर आपल्याला कसे फायदे होतात याची आपण थोडक्यात माहिती या भागामध्ये घेणार आहोत. हे विष्णू सहस्त्रनाम आपल्या आरोग्यासाठी आणि सदृढ मनासाठी म्हणजेच मानसिक शांतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणजे फक्त विष्णूची 1000 नावे असं आपल्याला वाटते. नाव घेणं अगदी सोपं आहे, पण हे नाव म्हणजे विष्णूची 1000 नावे उच्चारणे म्हणजेच प्रत्यक्ष विष्णुदेवांना प्रसन्न करून घेण्याचं मोठं काम आपण हे करत असतो. आणि या विष्णूंना प्रसन्न करून घेणं हे काही तसं सोपं काम नाही. पण जर आपण नियमित हे विष्णू सहस्त्रनाम घेतलं तर विष्णूंना प्रसन्न करून घेणं सोपं आहे. आपल्या शरीरातील षटचक्र असतात, ती आपल्याला खूप त्रास देत असतात, जो खूप त्यांचा आपल्याला त्रास होतो. मग यासाठी जर आपण या विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला किंवा उच्चार केला तर ही आपल्या शरीरातील षटचक्र जागृत होतात. आणि त्यामुळं काय होतं की आपल्यातील जे सत्वगुण आहे ते वाढायला लागतात. आणि हे सत्वगुण वाढायला लागले की आपले आपोआपच आरोग्य चांगले राहते, सुधारते. त्याचप्रमाणे मन आपलं पॉझिटिव्ह बनतं, म्हणजे सकारात्मकता वाढते. आजच्या काळात आपण रोज पाहतोय की अनेक लोक डिप्रेशनमध्ये असतात, टेन्शनमध्ये असतात. काहींना तर मानसिक रोग असतात, काही लोक तर अनेक व्याधींनी त्रस्त आहेत. या व्याधी इतक्या त्रासदायक आहेत की त्यावर डॉक्टरांनासुद्धा योग्य उपाययोजना करणे कठीण झालेले आहे. बघा ना, आपण जर उदाहरण घेतलं की आत्ता सध्याच्या या काळामध्ये कॅन्सर, मधुमेह, त्याचप्रमाणे रक्तदाब, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार यांसारख्या महारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो आहे आपल्याला. त्यावर उपाय तर आपल्याला मिळणं कठीणच झालं आहे. आणि ह्या दुर्धर रोगांमुळे आपण त्रस्त झालेले दिसतो. म्हणजे ज्यांना हा दुर्धर रोग झालेला आहे ते त्रस्त दिसतात. आता काही लोक म्हणतात की व्यसनांमुळे आजार उद्भवतात,
पण तसं काही नाही. हे आजार काय कोणालाही होऊ शकतात. पण असे नाही हे कोणालाही होऊ शकतात म्हणून व्यसनं करावी नाही. व्यसन करणं हे तर आपल्या शरीराच्या दृष्टीने घातकारक आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते घातकच आहे. हे त्रिवार सत्यच आहे. पण या व्याधी ज्या आहेत त्या काही पूर्वकर्मामुळे होतात. आपलं जे कर्म आहे की नाही, ते कर्म जर आपलं चांगलं नसेल तर अशा दुर्धर व्याधी आपल्याला जडतात. आपण बघा काही वेळा एखाद्याचं मन दुखवतो, एखाद्याला वाईट बोलतो किंवा एखाद्याशी वाद घालतो आपलंच बरोबर. त्यामुळे काय होतं, काही माणसे दुखावतात. जी सहनशील असतात ती आपल्याला सहसा प्रत्युत्तर करत नाहीत किंवा ते आपण जे काही बोललो ते सहन करतात. पण त्यांचं मन अतिशय दुखावलं जातं आणि मग यामुळे काय होतं की हे आपलं वाईट कर्म मग आपल्याला भोगावं लागतं. मग हे झालं आपलं स्वतःच्या हातून आपण करून घेतलेलं वाईट कर्म किंवा कोणाला त्रास देणे किंवा कोणाला वाईट प्रकारे त्याच्याशी वागणे, असे अनेक प्रकारचे कृत्य आपल्या नकळत आपल्याकडून घडत असतं आणि त्यामुळे ते आपलं आहे पूर्वकर्म. मग हे पूर्वकर्म जे आपले असतं ते आपल्याला भोगावंच लागतं. त्याला काही आपल्याकडे पर्याय नाही. ते आपणच भोगावे लागतात आणि हे भोगल्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही. आता हे जे दुर्धर रोग आहेत त्या दुर्धर रोगांवर आपण उपचार तर करत असतोच, पण या डॉक्टरी उपचारांबरोबर जर आपण विष्णू सहस्त्र नाम, हे मंगलनाम आहे, मंगलदायी स्तोत्र आहे, याचं जर आपण पठण केलं किंवा जोड दिली तर नक्कीच आपला हा जो व्याधींचा त्रास आहे किंवा आपल्याला जडलेल्या व्याधी आहे त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. आपल्याला मानसिक त्रास कमी होऊ शकतो. वेदना सहन करण्याची सहनशीलता आपल्याकडे निर्माण होते आणि आपण जे काही डॉक्टरी उपचार करत आहोत त्या डॉक्टरी उपचारांनासुद्धा काय तो गुण येतो. म्हणजे जे आपण औषध घेतो आहे ते आपल्या शरीराला लागू होतं आणि हळूहळू आपल्या या परिस्थितीतून किंवा या रोगातून आपली परिस्थिती किंवा आपलं जे स्वास्थ्य आहे ते सुधारायला लागतं. मग असं हे प्रेरणादायी गुणकारी औषधच आहे हे सहस्त्रनाम म्हणजे. आणि म्हणून आपण जर मनापासून या सहस्त्रनामाचा पाठ केला तर आपल्या शरीरामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होण्यासाठी आणि आपलं मन स्थिर राहण्यासाठी आपण जर हे पठण केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. आता ह्या काही व्याधी आहेत त्या कर्मामुळे असल्यामुळे त्या आपल्याला भोगल्याशिवाय सुटका नाही. की तुम्ही म्हणाल की मग सहस्त्रनाम घेतल्यानंतर झालं माझं ते संपलं, नाही, ते आपल्याला भोगावंच लागणार, फक्त त्याची तीव्रताही कमी होणार आहे. बघा ना, तुम्ही डॉक्टरांकडे जेव्हा आपण एखाद्या रोगावर साठी जातो किंवा एखादा सिरियस माणूस आहे, ऑपरेशन झालं किंवा आणखीन काही त्याच्यावर उपचार झाले, मग डॉक्टरसुद्धा हात टेकतात. काय सांगतात आपल्याला की आता आपण सर्व उपचार करतो आहे, सर्व आपले प्रयत्न चालू आहेत, आता आपण कोणावर विश्वास ठेवायचा, फक्त देवावर. खरंच मग हे काय डॉक्टर खोटं बोलत नाहीत. म्हणजे जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. मग ह्या विज्ञानाला अध्यात्माची जोड जर आपण दिली तर नक्कीच आपण अशा ह्या दुर्धर रोगांतून लवकर मुक्त होऊ शकतो. मग असं हे विष्णू सहस्त्रनाम आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा जेव्हा आता आजारी माणूस आहे तो काय त्याच्या आपण सांगू त्याच वेळेत म्हणू शकत नाही, पण त्याच्या वेळानुसार त्याने जे वाचलं किंवा नुसतं ऐकलं, शेजारी लावून ठेवायचं, ऐकायचं, ऐकूनसुद्धा त्याचा परिणाम आपल्या मनावर
आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात होतो. आणि त्यामुळे आपण हे जर विष्णू सहस्त्रनाम ऐकलं किंवा वाचलं तर आपल्याला 100 पटीने त्याचं फळ मिळतं आणि आपल्या जीवनात चांगल्या प्रकारचे बदल घडून येतात. त्याचप्रमाणे हे विष्णू सहस्त्रनाम घेतल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढते, मन शांत होतं, आर्थिक परिस्थितीसुद्धा आपली सुधारते, मानसिकता आपली सुधारायला सुरुवात होते. आपलं मन शांत झाल्यामुळे आपण चिडचिड किंवा कंटाळा किंवा आपल्या शरीरात आळस अशा गोष्टी जर असतील त्याही कमी व्हायला लागतात आणि आपण चांगल्या मार्गाकडे वळायला सुरुवात होते. आपल्या कामात अनेक प्रकारचे अडथळे अडचणी ह्यासुद्धा येत असतील. नुसते रोगांवर असं नाही, अनेक अडचणी येत असतात. आपला मानवी जीवन अनेक संकटांना सामोरे जात असतो. त्यामुळे ही जी संकटे आहेत किंवा अडचणी आहेत त्यावर आपल्याला काहीतरी तोडगा मिळतो, मार्ग मिळतो. कशा प्रकारे येणारं संकट हाताळावं किंवा ते मार्गी लावावं अशा प्रकारचे मार्ग आपल्याला आपसुकच सापडतात किंवा कोणी ना कोणी आपल्याला एखादा मार्गदर्शक भेटतो. मग हा काय सहज मिळत नाही, त्यासाठीसुद्धा एखादा चांगला माणूस आपल्याला मार्गदर्शन करणारा मिळणं ही सद्गुरूंचीच कृपा असते, त्या विष्णूचीच कृपा असते. आणि म्हणून अशा या सर्वात उत्कृष्ट असं विष्णू सहस्त्रनाम अतिशय मंगलदायी स्तोत्र आपण जर आपल्या रोजच्या वाचनामध्ये ठेवलं तर आपल्याला नक्कीच त्याचे योग्य परिणाम दिसून येतील. असं नाही की लगेच तूप खाल्लं आणि रूप आलं. त्याला थोडा कालावधी जाईल. तुमची निष्ठा पाहिजे, त्याच्यावर विश्वास पाहिजे, सातत्य पाहिजे, तरच तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकाल. आणि म्हणून मला हेच सांगायचं आहे की आपल्या जीवनातल्या अडीअडचणींना किंवा इतर काही व्याधींना आपल्याजवळ थांबू देऊ नये किंवा आपल्या अडचणी दूर व्हाव्यात किंवा एखादी आपल्याला व्याधी झाली तर त्यावर वेळीच उपचार होऊन आपल्याला त्यातून बरं वाटावं, मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहावं, यासाठी आपण आपल्या आयुष्यात आपल्या आरोग्यासाठी हे विष्णू सहस्त्रनाम वाचलत किंवा पठण केलं किंवा त्याचा रोज 1 वेळा पाठ केलात तरी तुम्हाला त्याचा खूपच मोठा फायदा होणार आहे. आता ज्यांना वाचता येत नसेल तर त्यांनी नुसतं लावून ठेवा मोबाईलवर किंवा तुमच्याकडे इतर काही असेल त्यावर तुम्ही लावून ठेवा आणि ते ऐका. त्यामुळे ऐकण्यामुळे सुद्धा बघा, बोलण्याआधी आपण ऐकायला शिकतो. म्हणजे चांगलं ऐकणं हे सुद्धा किती हितकारक आहे. म्हणजे अगोदर ऐका, मग आपल्याला वाचता येत नसेल तर ऐकलं तरीही त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. आणि आपण आपल्या जीवनामध्ये या विष्णू सहस्त्रनामाचा फायदा करून घेऊयात. म्हणूनच अशी ही आपल्या आध्यात्मिक ग्रंथांची लोकांच्या कल्याणासाठी निर्मिती झालेली आहे. मग ह्या लोककल्याणकारक ग्रंथांचा उपयोग आपल्या जीवनासाठी आपण करून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याचा अनुभव घेणं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे आणि त्याचा अनुभव येणं हे आपल्या निष्ठेवर अवलंबून आहे, विश्वासावर अवलंबून आहे. अशा प्रकारे आज आपण विष्णू सहस्त्रनामाचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम आणि त्याचे फायदे याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे. मला वाटतं आपण नक्कीच हा माझा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये धावपळीमध्ये दिवसातून एकदा तरी वेळ काढून हे 15 ते 20 मिनटं वाचण्यासाठी वेळ लागतो. हे सहस्त्रनाम जर तुम्ही या आपल्या धावपळीच्या जीवनातून 15 ते 20 मिनटं काढून जर निष्ठेने श्रद्धेने रोज वाचलत ऐकलत तर नक्कीच तुम्हाला याचा
चांगला परिणाम दिसून येईल. नुसतं आपल्या घरात जरी लावून ठेवलं तरी त्याच्या शुभ लहरी आपल्या घरात, आपल्या अवतीभोवती, आपल्या आजूबाजूच्या घराच्या परिसरात जाणवतील आणि त्याचा आपल्याला नक्कीच परिणाम दिसेल. अशा प्रकारे आज मला जे काही या विष्णू सहस्रनामाबद्दल आपणास माहिती सांगायची होती ते थोडक्यात मी सांगितलेली आहे. अजून तुम्हाला चांगली माहिती सांगण्याची माझी इच्छा आहे. असेच आध्यात्मिक काही माहिती आपणास देण्याचा मी असाच प्रयत्न करणार आहे. असे वेगवेगळे व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या आणि लाईक करून कमेंट करा आणि मला प्रोत्साहित करा, ही आपणा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.